नागपूरमध्ये गो गॅस पंपावर वाहनात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी दरामध्ये सलग चौथ्या दिवशी किलो मागे 5 रुपयांनी वाढ झाली। युद्धाचं कारण देत मागच्या 4 दिवसात एकूण 18 रुपये 41 पैसे दरवाढ करण्यात आली। ही दरवाढ कशी झाली ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 6 फेब्रुवारीचे दर आपण पाहत होतो। 4 दिवसात किलो मागे एकूण 18 रुपये 41 पैसे दरवाढ झालेली आहे। एलपीजीच्या दरात पुन्हा एकदा 5 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे। 4 दिवसात किलो मागे एकूण 18 रुपये 41 पैसे दरवाढ झाली आहे। गॅस, पेट्रोल, डिझेल संदर्भात केंद्र सरकार योग्य उपाययोजना करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही त्यांनी केलंय। तसंच साठेबाजी करणाऱ्यांनाही त्यांनी इशारा दिलाय। दरम्यान गॅसच्या तुटवड्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूया। पण सत्य परिस्थिती अशी आहे की आता व्यावसायिक गॅस जो आहे त्याला पूर्णपणाने बंदी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला गेलेला आहे। त्याचबरोबर आता या असलेल्या घरगुती गॅसच्या पण किमती वाढत आहे। हळूहळू हे युद्ध वाढत गेलं की याचा परिणाम कोणी किती चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा परिणाम हा महागाईवर, दरवाढीवर 100% होणार आहे, तुटवडा होणार आहे। पर्यायी व्यवस्था काय याच्या संदर्भातली भूमिका ही शासनाला करावी लागेल आणि मला वाटतं की तशा संदर्भातली सुद्धा या युद्ध परिस्थितीची भूमिका म्हणून आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार। मला वाटतं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीने राबवलं जातं याचं उदाहरण या दरवाढीतून देशातल्या लोकांना दिसून येते। मध्यमवर्गीयांच्या महागाईमध्ये भर टाकण्याचं काम या गॅसच्या दरवाढीमुळे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पूर्णपणे केंद्रातलं सरकार हे परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत फेल झालेलं आहे हेच आपल्याला म्हणावं लागेल। आता पेट्रोलचे दर कदाचित वाढतील परंतु ते नियंत्रित ठेवण्यासाठी कदाचित सरकार प्रयत्न करत असतील, परंतु त्याचा बोजा अतिरिक्त केंद्रावर किती पडणार आहे ह्या चुकीच्या धोरणामुळे खऱ्या अर्थानं देशाची आर्थिक परिस्थिती असू दे किंवा सामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती असू दे ही कोलमडलेली आहे। आणि या युद्धाचा जबरदस्त फटका शेअर बाजाराला बसलाय। भारतीय शेअर बाजारातील जवळ